हा महासंगम खूप धमाल आणि पॉवर पॅक आणि एंटरटेनिंग असणार आहे, कारण की 2 मालिकांचा महासंगम आहे, त्या म्हणजे लक्ष्मी निवास आणि कमळी. तर 1.5 तासाचा हा महासंगम तुम्हाला बघायला मिळणार आहे 11 जानेवारीपासून 8 वाजल्यापासून. मला वाटतंय मगाशीच आम्ही बोलत होतो की प्रेक्षक हलणारच नाहीत, कारण आम्हाला शूटिंग करताना इतकी मजा येते. ह्या महासंगमामध्ये खूप गोष्टी उलगडणार आहेत. कमळीच्या आयुष्यात अन्नपूर्णा आजी आणि कमळी त्यांना कळेल का त्यांच्या नात्यातली गंमत, किंवा ते खरंच अन्नपूर्णा आजीला कळेल का मी त्यांची नात आहे, हे सगळं बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा आजींनी हा खूप छान असा कार्यक्रम ठेवला आहे मकर संक्रांतीचा, जिथे सगळ्या महिला ज्या उद्योग करणाऱ्या आहेत, सो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तिथे बरेचसे स्टॉल्स आहेत. त्यातच माझा तळणीच्या मोदकांचा स्टॉल आहे, अनिकाचा स्टॉल आहे मोमोजचा, तिथे भावनाताईचा स्टॉल आहे मिसळीचा, आणि आपल्या लक्ष्मी काकूंचा पिठाचा स्टॉल आहे, पीठ विकत आहेत त्या. सो असे बऱ्याच गोष्टी घडत आहेत तिथे. खूप गंमत आहे आणि खूप ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. पण मोदकाचीच निवड स्टॉलसाठी का केलीस, त्याच्यामागचं काय विशेष कारण? कारण कमळी खूप सुंदर मोदक बनवू शकते, त्यामुळे तिने मोदकाचा, आणि जर अनिकाने मोमोज सुरू केले तर मग म्हणून कमळीच्या अगेन्स्ट जायचं. आता मोदक तर नाही बनव म्हणून तिखट मोदक. पण तुझ्याही भावना सांग आज या निमित्ताने. या दोघींचा, एकीचा मोमोज आहे, दुसरीचा मोदक आहे, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? सो बेसिकली या महासंगममध्ये स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून घेतलेला एक छोटासा हा इनिशिएटिव्ह आहे की हे स्टॉल्स वगैरे, आणि कमळी काय किंवा आणि काय ह्यांनी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून हा एक इनिशिएटिव्ह केलेला आहे की आम्ही पण ह्या सगळ्यात सहभागी झालेलो आहोत. सो डेफिनेटली मग ते मोदक असो मोमोज असो, त्याच्यामागे हेतू हाच आहे की स्त्रियांनी पण त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांनी पण त्यांचे जे होम बेस्ड बिझनेस आहेत तर त्याला त्यांनी मोठं करावं आणि त्यांचा पण काहीतरी आयुष्यात भलं व्हावं, हे आमच्या तिघांचाही हेतू आहे याच्यामध्ये. आणि जो सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो की उकडीचे मोदक का तळणीचे मोदक, तुमच्या तिघांचेही फेवरेट सांगा, आवडता, आणि ते कुठं खाल्लेत, कुणाच्या हातचे खाल्लेत तेही सांगा. उकडीचे मोदक हो आणि घरचे एकेकाने सांगा, म्हणजे आपल्याला उकडीचे. आमच्या तिघांचंही उत्तर तेच आहे की उकडीचे मोदक आणि घरच्यांचे सेम उत्तर आहे आमचं. हो ना, काही वेगळं काही नाही. आजीच्या हातचे, आजी बनवते, म्हणजे तेच घरचे पण आजीच्या हातचे स्पेशल. आणि आता संक्रांत ही अगदी जवळ आलेली आहे. संक्रांतीच्या निमित्ताने तू तर त्याच कॉस्ट्युम मध्ये आहेस, पण एकंदरीतच संक्रांतीचा सण आणि आजपर्यंत म्हणजे तुम्ही स्वतः कशा पद्धतीने तो एन्जॉय केला तेही सांगा. पतंगबाजी कधी केली आहेत का तेही सांगा तुमच्या. मी लहान असताना आम्ही आमच्या गच्चीवरती, म्हणजे आता शेड टाकले, पण तेव्हा जेव्हा ओपन होतं स्पेस तेव्हा आम्ही सगळे पतंग उडवायचो. म्हणजे दादा वगैरे माझे सगळेच, मी बिल्डिंगमध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे सगळे मोठे भाऊ बहीण सगळे असल्यामुळे आम्ही खूप धमाल केली. आणि संक्रांतीच्या दिवशी तेच सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ द्यायचे, सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आणि मग आईचं हे असतं आपलं हळदी कुंकू असतं, तर मग आईला मदत करायची. अशा सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तुझं काय सांग? लहानपणी सगळ्या सोसायटीमध्ये तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम करायचो आम्ही लहान मुलं, आणि सगळे ते तिळगुळ जमा करून दुकाननी दिलेला तिळगुळ मग नंतर संध्याकाळी सगळ्यांनी मिळून एकत्र शेअर करून खायचा, असा एक आमचा नियमित काम असायचं. आणि तू पतंग कधी उडवली? लहानपणी एकदा दोनदा उडवला, पण फार नाही. तुझी काय आठवण आहे? माझी घरचं हळदी कुंकू व्हायचं ती आठवण आहे. त्याच्यानंतर आई जेव्हा तिळगुळ बनवायची ती आठवण आहे, तिळगुळचे लाडू. आणि म्हणजे सुट्टी मिळायची आणि काळे कपडे घालून घरी आम्ही सगळे फोटोज काढायचो, हळदी कुंकूची सगळी दगदग असायची, ती आठवण आहे. पण पतंग कधी नाही उडवली. म्हणजे एकदाच मी आईच्या माहेरी गेलेली तेव्हा सगळे उडवत होते, पण मी अशी कधी त्याच्यात सहभागी झाली नाही, कारण की मला नाही येत पतंग उडवता. शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करा? प्रेक्षकांना मी हेच सांगेल की 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता बघायला विसरू नका हा महासंगम लक्ष्मी निवास आणि कमळी या मालिकांचा. कारण मी जसं मगाशी म्हणाले खूप गोष्टी घडत आहेत आणि त्या बघायला खूप मजा येणार आहे.
आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडणार आहे हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे अजिबात हा 1.5 तास हलू नका. तुमचे रिमोट, तुमचे चेअर, तुमचा सोफा जिथे आहात तिथेच बसा, अजिबात हलू नका. कारण की तुम्ही ब्लिंक कराल आणि अशा गोष्टी घडून जातील. त्यामुळे 1.5 तास हा खूप महत्त्वाचा आहे. 8 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत बघायला विसरू नका कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम. धन्यवाद.